Problem 1. In figure, in a circle with center O, length of chord AB is equal to the radius of the circle. तर chordची लेंथ आणि सर्कलची रेडियस कशी आहे? इक्वल. फाइंड द मेजर ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. तर आपल्याला अँगल AOBचं मेजर काढायचं आहे, अँगल ACBचं मेजर काढायचं आहे, मेजर आर्क AB काढायची आहे आणि मेजर आर्क ACB काढायचा आहे. तर आपल्याला कॉर्डची लेंथ आणि रेडियसची लेंथ इक्वल दिलेली आहे. म्हणजे OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB. म्हणजे कॉर्ड आणि रेडियसची लेंथ सेम दिली आहे. आता हा जो ट्रायंगल आहे AOB हा कोणता झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. कारण की तीनही साइड जर इक्वल असेल तर त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. देअरफॉर ट्रायंगल OAB इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला तर इक्विलॅटरल ट्रायंगलचे ईच अँगल 60 डिग्रीचे असतात. म्हणजे AOB कितीचा होईल? 60 डिग्री. अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री. हे फर्स्ट झालं आपलं सॉल्व. त्याच्यानंतर AOB हा काय आहे? सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगलचं मेजर मायनर आर्क एवढं असते. तर मेजर ऑफ मायनर आर्क, मेजर ऑफ आर्क AB. तर आर्कचं जे मेजर आहे ते सेंट्रल अँगल एवढं असते. म्हणजे अँगल AOB एवढं. AOB म्हणजे किती होईल? 60 डिग्री. का बरं? सेंट्रल अँगल. त्याच्यानंतर आपल्याला काढायचा आहे अँगल ACB. काय काढायचा आहे? अँगल ACB. आणि ACB हा काय आहे? इन्स्क्राईब अँगल आहे. इन्स्क्राईब अँगलचं मेजर इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असते. म्हणजे ABच्या हाफ होईल. तर अँगल ACB इज इक्वल टू हाफ मेजर आर्क AB. का बरं? इन्स्क्राईब अँगल थेरम. तर आता आपण आर्क ABचं जे मेजर आहे तर ते किती काढलं आहे? 60. हाफ इंटू ABचं मेजर काढलेलं आहे 60. आणि याला जर आपण 2ने डिवाइड केलं तर किती होईल? 30. म्हणजे आपल्याला अँगल ACB कितीचा मिळेल? 30 डिग्रीचा मिळेल. आणि आर्क AB आपल्याला कितीचं मिळालं आहे? 60 डिग्रीचं. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे? मेजर आर्क ACB. आता आर्क ACB आणि आर्क AB मिळून कंप्लीट सर्कल तयार होत आहे. आणि सर्कलचं अँग्युलर मेजर असते 360. देअरफॉर आर्क ACB प्लस आर्क AB इज इक्वल टू 360. तर मेजर आर्क ACB प्लस मेजर आर्क AB इज इक्वल टू 360. आणि आपण आर्क ABचं मेजर किती काढलं आहे? 60 डिग्री. तर मेजर आर्क ACB प्लस आर्क AB आपण 60 डिग्रीचं काढलं आहे इज इक्वल टू 360. आता 60ला राईट हँड साईडला घेऊन जाऊ तर त्याची साईन काय होईल? चेंज होईल. म्हणजेच मेजर आर्क ACB इज इक्वल टू
360 मायनस 60 म्हणजेच मेजर आर्क ACB इज इक्वल टू 360 मायनस 60 म्हणजे 300 आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. प्रॉब्लेम 2. इन फिगर PQRS इज सायकलिक. तर PQRS हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि साइड PQ आणि RS कॉन्ग्रुअंट आहे. साइड PQ आणि RQ हे काय आहे कॉन्ग्रुअंट आहे आणि अँगल PSR 110. PSR हा जो अँगल आहे 110 डिग्रीचा आपल्याला दिलेला आहे. फाइंड द मेजर ऑफ अँगल PQR. PQR या अँगलचं मेजर काढायचं आहे. मेजर आर्क PQR काढायचा आहे. मेजर आर्क QR काढायचा आहे आणि मेजर ऑफ अँगल PRQ काढायचा आहे. PRQ आपण एक एक काढू. तर पहिले काय काढावं लागेल मेजर ऑफ आर्क PQR. तर हा आपल्याला सायकलिक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे अँगल S आणि अँगल Q याची सम किती होईल 180. तर अँगल S प्लस अँगल Q इज इक्वल टू 180. हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल दिला आहे म्हणून त्याचे ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी होईल. तर S अँगल जो आहे आपल्याला कितीचा दिला आहे 110. अँगल Q याचं नाव लिहू शकतो आपण PQR. अँगल PQR इज इक्वल टू 180. आता 100 आणि 10ला आपण राईट हँड साईडला घेऊन जाऊ तर त्याची साईड चेंज होईल. अँगल PQR इज इक्वल टू 180 प्लस आहे तर इकडे येऊन मायनस होऊन जाईल मायनस 110. तर अँगल PQR इज इक्वल टू याचं सबस्ट्रॅक्शन किती येऊन जाईल 70 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड काय काढायचं आहे मेजर आर्क PQR. मेजर आर्क PQR. तर हा बघा PSR हा काय आहे इन्स्क्राईब अँगल आहे. याचं S पॉईंट कुठे आहे ऑन अ सर्कल म्हणजे PSR हा आहे इन्स्क्राईब अँगल आणि PQR हा इंटरसेप्टेड आर्क आहे. तर इन्स्क्राईब अँगलचं जे मेजर असते ते इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असते म्हणजे अँगल PSR. अँगल PSR हा इन्स्क्राईब अँगल आहे आणि याचं जे मेजर आहे इंटरसेप्टेड आर्कच्या काय राहते हाफ राहते. तर PSR याचं मेजर PQR या आर्कच्या हाफ राहील. हाफ मेजर आर्क PQR. का बरं इन्स्क्राईब अँगल थेरम. आता आपल्याला PSR हा जो अँगल आहे 110 दिला आहे. 110 इज इक्वल टू हाफ मेजर आर्क PQR. आता न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरचा नंबर इकडे न्यूमरेटरला जाईल. तर यांनी याला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे काय होईल 0 2 1 2 2 2 2 1 2.
याला 2 मल्टिप्लाय केलं तर काय होईल 220. म्हणजे मेजर आर्क PQR is equal to 220. Therefore, measure arc PQR is equal to 220 डिग्री. आता हे सेकंड फाइंड आउट केलं आपण. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मेजर आर्क QR. मेजर आर्क QR. तर याच्यासाठी बघा आपल्याला PQ आणि QR या कशा दिल्या आहे कॉन्ग्रुएंट दिल्या आहे आणि या सर्कलच्या काय आहे कॉर्ड. तर PQ आणि QR कॉर्ड कशा आहे कॉन्ग्रुएंट. कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड QR. आता बघा PQ आणि QR या कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे. तर याचे मायनर आर्क कसे होईल कॉन्ग्रुएंट होईल. म्हणजे आर्क PQ कॉन्ग्रुएंट टू आर्क QR. आर्क PQ कॉन्ग्रुएंट टू आर्क QR. जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल तर त्याचे मायनर आर्क कॉन्ग्रुएंट असतात. थेरम आहे. आता आपल्याला याचं काय काढायचं आहे मेजर काढायचं आहे. कशाचं काढायचं आहे QR. आता बघा QR आणि PQ यांचा दोघांचं पण मेजर किती झालं सेम झालं आणि PQRचं मेजर आपण काय काढलं आहे 220. तर आता हे दोन्ही आर्क जे आहे PQ आणि QR हे कसे आहे इक्वल मेजरचे आहे आणि PQR पेक्षा काय होईल हाफ होईल. म्हणजे आता काय होईल मेजर आर्क PQ इज इक्वल टू मेजर आर्क QR इज इक्वल टू. आता या दोघांचं मेजर सेम होईल आणि हाफ मेजर आर्क कशाच्या हाफ होईल PQRच्या. आर्क PQR आणि आपल्याला PQRचं जे मेजर आपण काढलं ते किती काढलं आहे हाफ इंटू 220 आणि मग याला 2 ने डिवाइड केलं तर काय होईल 2 1 जा 2 2 1 जा 2 आणि 0 110 डिग्री 110. आणि मग आता आपल्याला काय काढायचं आहे अजून मेजर आर्क PRQ. आता PRQ काय आहे इन्स्क्राइब अँगल आहे आणि इन्स्क्राइब अँगलचं मेजर इंटरसेप्टेड आर्क म्हणजे PQच्या हाफ होईल. तर आता आपल्याला काय काढायचं आहे PRQ अँगल PRQ. आता आपल्याला काढायचा आहे अँगल PRQ आणि PRQ काय आहे इन्स्क्राइब अँगल आहे. त्याचं मेजर काय होईल हाफ मेजर आर्क इंटरसेप्टेड. PRQचा इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे PQ आहे. PRQचा इंटरसेप्टेड आर्क PQ. मेजर आर्क PQ. रीजन इन्स्क्राइब अँगल. ठीक आहे. आणि PQचं मेजर आपण किती काढलं आहे मेजर आर्क PQ 110 म्हणजे हाफ इंटू 110 आणि आता याला 2 ने डिवाइड केलं तर काय येईल 55 म्हणजे अँगल PRQ इज इक्वल टू
55 डिग्री. प्रॉब्लेम 3. क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायकलिक. तर क्वाड्रिलॅटरल MRPN हा आपल्याला सायकलिक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि मेजर अँगल R अँगलचं मेजर दिलं आहे 5x - 13 डिग्री आणि अँगल Nचं मेजर दिलेलं आहे 4x + 4 डिग्री. 4x + 4 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल R अँड N. तर आपल्याला R अँगल आणि N अँगलचं काय काढायचं आहे? मेजर काढायचं आहे. तर सायकलिक क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी. म्हणजे अपोजिट अँगलची सम असते 180. म्हणजेच अँगल R प्लस अँगल N इज इक्वल टू 180. का बरं? सप्लिमेंटरी अँगल सायकलिक क्वाड्रिलॅटरल असल्यामुळे. तर आपल्याला अँगल Rचं मेजर काय दिलं आहे? 5x - 13. 5x - 13 प्लस Nचं मेजर दिलेलं आहे 4x + 4 इज इक्वल टू 180. आता लाईक टर्मची ॲडिशन होईल. 5x + 4x याची ॲडिशन होऊन जाईल 9x. आणि इथे -13 आणि +4 प्लस मायनस आहे तर सबस्ट्रॅक्शन होईल आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. मायनस प्लस आहे म्हणजे साईन चेंज आहे तर सबस्ट्रॅक्शन होईल. तर -13 मधनं 4 मायनस केले तर किती राहील? 9 राहील. आणि ग्रेटर नंबरची साईन म्हणजे मायनस इज इक्वल टू 180. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. -9ला राईट हँड साईडला घेऊन जा म्हणजे मायनसचं काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. म्हणजे काय होईल? 9x इज इक्वल टू 180 + 9. आता काय होईल? 9x इज इक्वल टू याची ॲडिशन 189 आणि x इज इक्वल टू 189/9. न्यूमरेटरचा नंबर डिवाइडला जाईल. मग x इज इक्वल टू 9 × 2 = 18, 9 × 1 = 1 म्हणजे xची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 21. पण आपल्याला मेजर कशाचं काढायचं आहे? अँगल Rचं आणि अँगल Nचं. तर Rचं मेजर काय आहे? 5x - 13. अँगल Rचं मेजर आहे 5x - 13 डिग्री. मग आता काय होईल? अँगल R इज इक्वल टू 5 × xची व्हॅल्यू 21 - 13. तर याला 5ने मल्टिप्लाय केलं तर 5 × 1 = 5 आणि 5 × 2 = 10. 105 - 30 इज इक्वल टू काय होईल? 5 - 3 2 आणि 10 - 1 9. म्हणजे अँगल R जो आहे त्याचं मेजर आपल्याला मिळेल 92 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला मेजर काढायचं आहे Nचं. अँगल N आणि अँगल Nचं मेजर आपल्याला काय दिलं आहे? 4x + 4 डिग्री. तर आता इथे पण आपल्याला xची व्हॅल्यू ठेवावं लागेल. 4 × xची व्हॅल्यू किती आहे? 21 + 4. आता याला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 आणि +4. मग अँगल N याचं मेजर किती होईल? 4 + 4 8 आणि 8 88 डिग्री. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं.
Problem 4. In figure, segment RS is a diameter of the circle with center O. तर RS काय आहे? डायमीटर आहे आणि O काय आहे? सेंटर ऑफ द सर्कल. पॉइंट T लाइज इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. तर पॉइंट T जो आहे तो सर्कलचा एक्सटेरियर पॉइंट आहे. प्रूव्ह दॅट अँगल RTS इज ॲन ॲक्यूट अँगल. तर आपल्याला हा RT आणि S हा जो अँगल आहे हा आपल्याला ॲक्यूट अँगल दाखवायचा आहे. तर काय करावं लागेल आपल्याला? तर RT जी लाईन आहे सर्कलला M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते म्हणून घेऊ आपण. सेगमेंट RT intersect circle at point M. आणि आता आपल्याला MS जॉईन करावं लागेल. MS जॉईन सेगमेंट MS. आता बघा पॉइंट M काय आहे? ऑन अ सर्कल. आणि RS काय आहे? डायमीटर. पॉइंट M ऑन अ सर्कल लाइज ऑन अ सर्कल. आणि segment RS is a diameter of a circle. आता बघा हा पॉइंट कुठे आहे? ऑन अ सर्कल आणि RS हा डायमीटर आहे. तर अँगल RMS हा राईट अँगल ट्रायंगल होईल. अँगल RMS इज इक्वल टू 90 डिग्री. हे काय आहे? प्रॉपर्टी ऑफ डायमीटर. आता आपल्याला RMS 90 डिग्रीचा मिळाला अँगल. आणि आता बघा MTS या ट्रायंगलचा RMS हा एक्सटेरियर अँगल आहे. अँगल RMS is an exterior angle of triangle कोणता? MTS of triangle MTS या ट्रायंगलचा हा एक्सटेरियर अँगल आहे. आणि एक्सटेरियर अँगलचं जे मेजर आहे ते इंटेरियर अँगलपेक्षा ग्रेटर असते. तर RMS हा ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे. तर याचं मेजर इंटेरियर अँगलच्या मेजरपेक्षा ग्रेटर राहील. तर देअरफोर अँगल RMS याचं मेजर ग्रेटर राहील इंटेरियर अँगलपेक्षा. तर इंटेरियर अँगल काय आहे? MTS. अँगल MTS. आता RMSचं मेजर आपण किती काढलं? 90 डिग्री. हा ग्रेटर होईल MTS पेक्षा. तर अँगल MTS यालाच आपण काय लिहू शकतो? MTS अँगलला RTS लिहू शकतो. काय लिहू शकतो? अँगल RTS. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? RTS इज ॲन ॲक्यूट अँगल. तर ॲक्यूट अँगल म्हणजे ज्याचं मेजर 90 डिग्रीपेक्षा कमी असते. तर आता बघा RTS
या अँगलचं जे बेजर आहे 90 पेक्षा लेस आहे. म्हणून आपण अँगल RTS इज अ ॲक्यूट अँगल.